मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या भागाला सुरुवात करत असताना आपण आता गोरठण बुद्रुक या ठिकाणी आलेले आहोत आणि आजच्या भागात वहिनींना भेटणार आहोत। निकिता वैभव खाने हे सासरचं नाव, तर निकिता पांडुरंग पाटील हे माहेरचं नाव। गोरठण बुद्रुकमध्येच माहेर गेलेली ही माऊली सासरी गेली आणि पुन्हा या ठिकाणी माहेरी आलेली आहे। चला गोरठण बुद्रुक या ठिकाणी आधी आपण मंदिरात जाऊया, देवाचं दर्शन घेऊया आणि मग या आजच्या गप्पांना सुरुवात करूया। घ्या उखाणा। आईने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम, वैभवरावांच्या सोबतीने संसाराचा पाया होईल भक्कम। काय सांगता? चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार नमस्कार। नमस्कार नमस्कार नमस्कार। द्या ओळख करून सगळ्यांची। हे हजबंड। हजबंड। नमस्कार हजबंड। ते सासरे। नमस्कार। सासूबाई। नमस्कार। दादा। नमस्कार। ताई। नमस्कार। ही आई। नमस्कार। ते बाबा। हो। आणि ते आजी। नमस्कार। आणि इकडे वहिनी आहे, तिकडे काक्या आहेत। नमस्कार। ते ताईच्या सासूबाई आहेत। हो। इकडे माझी बहिणीची, मोठ्या बहिणीची मुलगी आहे आणि हे सगळे आमचे शेजारी। नमस्कार सगळ्यांना। नमस्कार। कसं वाटतंय माहेरी आल्यावर? खूप छान वाटतं माहेरी आल्यावर। प्रत्येकीलाच वाटतं। तुमच्यापैकी किती जणींना वाईट वाटतं माहेरी जायला? कसं जमलं लग्न? लग्न अरेंज मॅरेंज। कसं काय? माझी काकी आहे, हां, ती खाणे आंबिली गावी, तिथली काकी, तिने जमवलं। का असं वाईट वाटतंय तुम्हाला? वाईट नाही वाटत आहे, इतका आनंद प्रसन्न वाटतोय। चेहरा आहे। काय हो, कसं वाटतंय? छान एकदम। तुमचं बालपण कुठलं? माझं खाणे अंबिली गाव। तुमच्या लहानपणी घरी कोण कोण होतं? लहानपणी माझे वडील, आई माझी। आई बाबा काय करायचे? आई बाबा, आई हाऊस वाईफ आहे आणि वडील सर्व्हिस करायचे। तुमचे आई बाबा काय करतात? आई हाऊस वाईफ आहे आणि बाबांचं नाक्यावरती दुकान आहे, दूध डेअरी आहे। म्हणजे तुम्ही लहान असल्यापासून हा व्यवसाय होता? बाबा आधी सर्व्हिसला होते, त्यानंतर मी 8वीला असेल तेव्हा बाबांचा जॉब सुटला। पण त्याच्यानंतर जी आमच्यावरती परिस्थिती आली ती खूप गंभीर होती आणि त्याच्यातूनही माझ्या बाबांनी फाट्यावरती दुकान टाकून त्यांनी आमच्या तिघांचंही खूप चांगल्या प्रकारे शिक्षण पार केलेलं आहे आणि आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे। स्वतःच्या हौशी मौशी सगळ्या बाजूला ठेवल्या, पण आमच्यासाठी चांगलं शिक्षण दिलं त्यांनी। अशा आठवणी या गावातल्या आहेत। हो बरं, या ठिकाणी ही आजूबाजूची माणसं ही सगळी माहितीतली आहेत। हो हो। त्यातल्या त्यात तुम्ही खोड्या काढणं किंवा भांडण करणं हे या कोण मैत्रिणी होत्या तुमच्या? हो, त्या आई ते रसिका नावाची एक मैत्रीण होती माझी। एक दिवस खेळताना आम्ही लपाछपी खेळत होतो आणि त्यावेळी जुनं मंदिर होतं, आम्ही त्याच्यावरती जे होतं ना स्लॅब, त्याच्यावरती चढून लपायचो आणि एक दिवस तिथून उतरताना काय झालं, तिथलं जे लाकूड होतं ना त्याला खिळा होता आणि उतरताना तो खिळा माझ्या गाळ्यामध्ये घुसला। अरे बापरे। आणि मी तिथेच अडकून अशी पकडून टांगून होती। तेव्हापासून खळी पडते। पण मग वाचवलं कोणी? थोड्या वेळाने मी सावरून खाली आले आणि नंतर मग घरी येऊन बघितलं तर खूप झालेलं, मग टाके पडले। अरे बापरे। तुम्ही शाळेत कधी तक्रारी वगैरे तुमच्या यायच्या? शाळेतलं नाही, शाळेत एकदम शांत होतो मी। मग शाळा सुटल्यावर प्रॉब्लेम होतो? जसं यांनी आता यांच्या बाबांबद्दल सांगितलं, तुमच्या बाबतीत कसं काय आई वडिलांचा संघर्ष? आमचं पण तसंच झालं पूर्ण, म्हणजे पहिले हलाखीचीच परिस्थिती होती। वडील जॉबला होते पण पुरेसं नव्हतं चालत आणि आई हाऊस वाईफच होती। आता आपण काय करता? आता मी जॉब करतो। आपण काय करता? टीचर आहे मी। म्हणून ते हजबंड। बरं, मग मला सांगा, आता तुम्ही या गावात होता गोरठणमध्ये, तुम्ही आंबिवली बरोबर, मग तुम्ही इथे आला होता? हां, बघायला आलो होतो। कोण कोण? मी, माझा भाऊ होता, काकांचा मुलगा। मग आल्यावर काय झालं? आल्यानंतर बघण्याचा कार्यक्रम झाला, बघितलं मी तिला। नेहमीप्रमाणे लगेच सांगत नाही आपण, नाही काय असतं ते। पण तुम्हाला अंदाज आला होता होकार येणार? हो, का? आला होता, चेहरा प्रसन्न होता, मग समजलं होतं की होकार येणार। म्हणजे आता नाहीये प्रसन्न, तेव्हाच होता? नाही, आहे ना। पण मग होकार किती दिवसांनी कळवला? होकार लगेच दुसऱ्या दिवशी कळवला। मग त्यानंतर लग्न किती दिवसांनी झालं? लग्न 2-3 महिने गेले। मग त्या 3 महिन्यात घरच्यांना न सांगता कधी भेटला होता? न सांगता नाही, सांगूनच भेटलो होतो। हे बघा, तुम्ही भेटूनच म्हणाला। सांगून भेटलं होतं। सांगून भेटला होता का भेटूनच सांगितलं होतं?
काय केलं होतं तुम्ही? सांगूनच. कुठे भेटला होता? पहिल्यांदा आम्ही पाली पहिल्यांदा पाली, बल्लाळेश्वराचा आशीर्वाद फार महत्वाचा आहे. चला, नंतर दुसऱ्यांदा महड नाही हो जाऊन झालं नंतर लोणावळा, हा जरा जरा उंच जरा, हा 3 लोणावळा, तिकडनं नंतर खोपोली. खाली लग्न उतरले. जवळ आलं ना, मग जास्त लांब नव्हतं जात आम्ही. गगनगिरी महाराजांच्या मठात. हा, अरे वा. हो. पण मग कसं वाटलं त्या 3 महिने जे काही होते ते बरे होते की आताची ही 5 वर्ष चांगली? ते चांगले होते. का असं वाटतं? नाही असं काही नाही, पण ते पण छान होते आणि आता सुद्धा खूप चांगलं चाललंय आमचं. पण कसं काय, तुम्ही सांगा यांच्या स्वभावाबद्दल. स्वभाव एकदम गोड आहे, मन मिळाव आहे, सगळ्यांबरोबर कुठेही गेली तरी सगळ्यात मिळून मिसळून राहते. थोडंसं आहे हट्टी स्वभाव, चालतं तेवढे. तुमचा स्वभाव सांगताना जसा हळूहळू आवाज कमी व्हायला लागला ना, तेव्हा शेवटी तुम्ही बॉम्ब फोडणार हे लक्षात आलं होतं. वहिनी, त्यांचा स्वभाव कसा आहे? त्यांचं छान आहे, छान म्हणजे अगदी कसा? समजून घेतात, सांभाळून घेतात. बरं, 5 वर्षात या कधीच रागावल्या नाहीत, त्याचं काय रहस्य आहे? रागवते म्हणजे आहे थोडं चालतं. सासूबाईंना मला विचारायचंय, सुनबाईंबद्दल काय म्हणणं आहे? छान आहे, स्वभाव छान आहे तिचा. म्हणजे आम्हाला सगळं सांभाळून घेऊन ती सर्व्हिस करून सुद्धा घरातलं सगळं आवरून पटकून सगळं व्यवस्थित ठेवते. बाबांचं काय म्हणणं आहे? एवढंच सांगू इच्छितो, आम्ही तिला सून नाही मुलगी मानतो. अरे वा. बस याच्या पलीकडे काही बोलू शकत नाही. ज्या ज्या घरामध्ये आलेल्या सुनेला मुलीचं स्थान दिलं जातं, त्या घरातली मुलगी एकदा समाधानी झाली की त्या घराची भरभराट होते. वाटलं होतं आपण गप्पा मारू कधी? नाही. वाटलं होतं स्वतः खुर्चीवर बसून मला इकडे कठाड्यावर बसवा? पण आता या ठिकाणी एक छोटासा खेळ आहे, तुम्हाला एक आव्हान आहे. मी 5 वस्तू क्रमाने वाचून दाखवणार, त्याच क्रमाने तुम्ही घरातून घेऊन यायच्या. वेळ 1 मिनिटाची आहे. बरं, माहेरची मंडळी, तुम्ही आता जावयांच्या बाजूनी मदतीला उभं राहायचं आहे आणि तुम्ही त्या वस्तू कुठे ठेवल्यात ह्या ओरडून सांगा, तर ते वस्तू घेऊन येतील आणि त्यांनी जर त्या वेळेत वस्तू आणल्या तर या माऊलीला सोन्याची नथ मिळणार आहे. क्रम चुकला तर बक्षीस जाईल. साखर, चहा पावडर, ग्लास, लाटणं, पोहे. वेळ सुरू झाली. 1 मिनिटाची वेळ. 10 सेकंद झाली. तिथूनच सोडा आणि जा पटापट. 20. जा जा, चहा पावडर. 20 सेकंद झाली. सांगा लवकर. ग्लास, ग्लास, 30 ग्लास, सेकंद पाणी, झाली. ग्लास. 30. 40 सेकंद झाली. 50 सेकंद झालेले आहेत. 6, 5, 4, 3. अभिनंदन. ही सोन्याची नथ वहिनी तुम्हाला मिळालेली आहे. अभिनंदन. तुम्हाला सगळ्यांना बोलतं करणार. ताई माहेरी येते तो दिवस तुमच्यासाठी कसा असतो बाबा? आनंदाचा असतो. लहानपणापासूनच्या अनेक आठवणी असतात त्या ताईच्या, जी आपल्या अंगणात खेळलेली असते. काय सांगाल? लहानपणी शाळेतून घरी यायची ना सुट्टीला, तर तिला 25 पैसे लागायचे फक्त. रोज 25 रोज पैसे? दुपारी 25 पैसे तिला द्यायलाच लागायचे, नाही तर मग शाळेत मी जातच नाही. काय करायचं त्या 25 पैशाचं? तेव्हा 25 पैशाला चॉकलेट्स मिळायचे, ते खायचं आणि शाळेत जायचं. पण जेव्हा मुलीची पाठवणीचा दिवस आला होता तेव्हा काय भावना होती? तेव्हा खूप रडलो होतो मी, खूप रडलो होतो. कारण ती माझी लाडकी आहे, त्याच्यामुळं मी तिचा खूप खूप हे केलं, लाड केलेले. खूप प्रेम करता वडिलांवर? खूप मिस करता? हो. आई, तुमचं काय म्हणणं आहे? ती लहानपणी अशीच होती जशी आता आहे तशी. हट्टी नव्हती तेवढी. तिला जर चांगली वस्तू असेल ना तर ती मोठ्या बहिणीला द्यायची, एवढी समजदार होती. किती मिस करत होता लग्न झाल्यावर? म्हणजे सगळ्याच वस्तूंना तिच्या हात लागलेल्या होत्या, त्यामुळे प्रत्येक गोष्ट हातात घेताना मला खूप आठवण यायची. आता इमोशनल झालाय तुम्ही, कंठ दाटून आलाय. काय सांगाल आईला? खूप आई वडिलांनी खूप केलं, भावानी पण खूप केलं माझ्यासाठी आणि देवाच्या कृपेने खूप चांगलं झालंय. खूप चांगलं सासर मिळालंय, सासरची मंडळी मिळाली, हे मिळालेत. हजबंड. हो. मला ताईला विचारायचंय. ताई,
एखादी कुठलीही चांगली गोष्ट आली की लहानपणी न समजणाऱ्या वयामध्ये सुद्धा ताईची पहिल्यांदा तिला आठवण यायची, ती ताईला द्या. काय वाटतंय? हो, माझी बहीण खूप लहानपणापासूनच खूप हुशार होती आणि ती मनाने सुद्धा खूप कणखर आहे. आम्ही दोघींनी नेहमी एकमेकींना समजून घेतलं लहानपणापासून. तुम्ही कुठे असता आता? मी खोपोलीला असते. खोपोलीला. हां. आणि तुम्ही आंबिवलीला. हो. मग हा संवाद असाच सुरू आहे रोज? फोन चालू असतात आमचे कंटिन्यू. छोट्या छोट्या गोष्टीवरून, म्हणजे एकाच्या पायाला लागलं तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं? हो, मग येतच. तुमच्यात कधीच वाद झाला नाही? भावाचं आणि बहिणीचं व्हायचं, पण आमच्या दोघींचं कधीच भांडण झालं नाही, कधीच नाही. ती पण सांगेल आणि तो पण सांगेल. जरा द्या हो भावाकडे. ती लहानपणापासून समजूतदार होती, पण आमचं भांडण व्हायचं थोडंसं तरी. तिथे ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित झाली, त्यामध्ये हिचा भरपूर मोठा रोल आहे. तिने म्हणजे नवीन लग्न असताना म्हणजे काही जे हाऊस असतात काय असते त्याची राहिली माझ्याकडून करायची देवाची, तिने भरपूर समजून घेतलं. बघा, तुम्ही काही कुठल्याही धन्यवादाच्या अपेक्षेने काही केलं नाही, कर्तव्य म्हणून तुमचं काम केलं. आता मला कळलं बाबा का म्हणाले की ही आमची सून नाही तर मुलगीच आहे. कारण बरोबर आहे, ते तुमचं लग्न झाल्यानंतरचा तो एक वेगळा सुवर्ण काळ असतो आणि त्या काळात सुद्धा तुम्ही स्वतःपेक्षा घराला प्राधान्य दिलं, आपल्या आईवडिलांना, सासू सासऱ्यांना. बाबा असे संस्कार करून मुलगी पाठवली, तिला काही कमी पडणार नाही, काळजी करू नका. अजून कोण बोलणार या माऊलीबद्दल घरातले? नमस्कार, मी त्यांची वहिनी आहे. माझ्या नणंद खूप समजूतदार आणि मुळात त्या ॲक्टिव्ह आहेत. आणि त्यांचा एक किस्सा मला सांगायला आवडेल की त्यांच्या हळदीचा कार्यक्रम होता, त्यावेळेस माझा वाढदिवस होता, पण त्यावेळेस मला कोणीही विश नव्हतं केलं, पण त्यांनी एक केक आणून सरप्राईज दिलं होतं त्या दिवशी. त्या हळदीच्या कार्यक्रमात सुद्धा तुम्हाला त्यांचा वाढदिवस लक्षात राहिला? हो, लक्षात होता. बरं, आता एक छोटंसं आव्हान भावाला देतो. दादा, आजपासून एक खेळामध्ये तुमच्या लक्षात आलंच असेल की थोडासा बदल आहे. माहेरी आलेल्या त्या वहिनीबरोबर तिच्या कुटुंबाबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवावा असं झी मराठीने ठरवलेलं आहे. पहिलं आव्हान मिस्टरांनी पूर्ण केलेलं आहे. आता दादा आपल्या ताईला बक्षीस मिळवून देणार का, हे आम्हाला बघायचं आहे. थोडंसं बालपण आठवणारा खेळ आहे. आहे तयारी तुमची? नक्की? नक्की. सोपा खेळ आहे. 1 मिनिटाची वेळ आहे. तुम्हाला एक रंग सांगणार, त्या रंगाच्या 3 वस्तू घेऊन तुम्ही यायचं आणि तुम्ही आलात तर या माऊलीला आणखी बक्षीस मिळवून देणार आहात. सोन्याची नथ तर मिस्टरांनी मिळवून दिली आहे. आता दादा काय करतो आपल्या ताईसाठी ते बघायचं आहे. तयार आहे? नक्की दादा? दादा थांबा ना, बसा ना. वहिनी, तुम्ही एखादी गोष्ट आणायला सांगितली तर आता जितक्या पटकन उठलेत तितक्या पटकन उठतात का हो? नाही नाही, अजिबात नाही. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? माझ्या लग्नाला 8 वर्ष झाली. 8 वर्षापूर्वी तुम्ही या कुटुंबात आलात. काय सांगणार या कुटुंबाबद्दल? खूप छान आहेत माझे सासू सासरे, खूप छान आहेत. मला त्यांनी कधी सुनेसारखं कधीच वागवलं नाही. दादा, तुमच्यासाठी खेळ. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुमच्या हळदीच्या कार्यक्रमात तुमचा वाढदिवस साजरा केला होता. हळदीचा रंग कुठला? पिवळ्या रंगाच्या 3 वस्तू घेऊन या 1 मिनिटात.
30 सेकंद झाली. 40, 10, 9, 8, 7. मिस्टरांनी सोन्याची नथ माहेरी आलेल्या या आमच्या ताईला बक्षीस मिळवून दिली. तर आता दादानी धावपळ करून वहिनी झी मराठीकडून तुम्हाला मिळवून दिलेला आहे तन्मणी. अभिनंदन. बरं, माझ्याकडे ना काही फोटोग्राफ्स आहेत, तुमच्या घरातच मिळालेत. फार गोड दिसतंय तुम्ही त्याच्यात. तर तुम्ही फक्त मला सांगाल का जरा ह्याच्यात कोण कोण आहे आणि त्या फोटोची काही आठवण असेल तर सांगायचं. हा पहिला फोटो आहे. कोण आहे? हे पप्पा आहेत माझे. आणि आणि हा मागे भाऊ आहे, इकडे ताई आहे आणि ही मी आहे. काय गोड फोटो आहे बघा ना. हे कोण तुम्हाला केक भरवत आहे? ही ताई आहे. अच्छा, आधी तिने खाल्लाय आणि मग तुम्हाला भरवते. हा, लहानपणीच्या आठवणी आहेत बघा ना. तो छोटासा टीव्ही. हा दादा? हा भाऊ आहे. अनेक आठवणी असतात ना या घरातल्या. या असंख्य आठवणींसह पुन्हा सासरी ताई जायला निघणार. पण ताईला आव्हान कोण देणार पैठणीसाठी? आहे सवाशीण बाई ही आली माहेरच्या अंगणी, ओटी भरून हिची ठेवला मान हिच्या मायेनी. पैठणी जिंकण्यासाठी काहीसं वेगळं आव्हान आहे. एकीकडे माहेरी आलेली आमची ताई आहे, तर दुसरीकडे ही ताई आहे. या दोन्ही ताई आज एकमेकींच्या समोर उभ्या ठाकल्यात. इतकी वर्ष आपण बघितलं लहानपणापासून, कुठलीही गोष्ट असेल तर पहिली ताईला द्यायची. आता आजच्या पैठणीच्या खेळात मात्र काय होणार ते आपण बघणार आहोत. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. समोर गुण लिहिलेले आहेत. मधल्या हिरव्या रंगामध्ये जर रिंग अचूक गेली तर थेट 50 गुण मिळणार आहेत. आणि बाकी दोन बाजूला ज्या 2 रिंग आहेत त्यामध्ये 20 गुण आहेत. आणि समोरासमोर ज्या 2 रिंग आहेत त्याला 30 गुण आहेत. ते लिहिलेले आहेत. 6 संधी प्रत्येकीला. आणि सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची त्या ठरणार आजच्या भागातले होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊ. तुमच्यापासून सुरुवात. ताई, एक संधी झालेली आहे, ही संधी तुमच्यासाठी. या बघूया कोण जिंकणार पैठणी. वीस. जमेल जमेल जमेल. आतापर्यंत 20 गुण. आता मला बघायचं आहे काय होणार. बरोबरी होणार का पैठणी जिंकणार? उपविजेत्या ठरल्या चित्रा वहिनी, त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाण. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या निकिता वहिनी, त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. सासरी निघालेली ताई आपल्या आईकडे तुळशीचं वृंदावन देणार आहे. चला या क्षणाचे आपण साक्षीदार होऊया. डोळ्यात दाटले माहेर, आई बाबांची पायरी, खेळत होते ज्या अंगणात तिथे राहू द्या तुळशीची सावली. या दोन्ही कुटुंबांच्या सुखासाठी प्रार्थना करून आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.